होळीच्या दिवशी एवढ्या सगळ्या गौऱ्या आम्ही कशा रचल्या आणि त्यासाठी आम्हाला काय करावं लागलं एवढंच नाही तर होळी चालू असताना आम्हाला बॉम्बा का मारावं लागलं. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा शुभम. होळी निमित्त आहे ना पोरांनी खूप साऱ्या गौऱ्या आणलेल्या होत्या आणि गौऱ्या रचण्यासाठी आम्हाला पहिलं चॅलेंज असं होतं की या वायरिंग पासून आम्हाला थोडीशी लांब होळी करायची होती. त्यासाठीच रस्त्यापासून थोडीशी बाजूला आम्ही होळी रचायला चालू केली. सगळ्यात पहिले तर हा रुपया आम्ही होळीमध्ये टाकला आणि त्यानंतर होळी रचायला चालू केली. इकडे तर आमची अख्खी सेना कामाला लावलेली होती. सेनेचं पाठबळ असल्यामुळे ना होळी पटापट रचली जात होती आणि आधी मध्ये ना आपलं व्हिडिओ काढायचं पण काम चालू होतं. गौऱ्यांच्या मध्ये ना थोडासा गॅप बाकी होता, तो भरून काढण्यासाठी ना आम्ही भुस्सा आणण्यासाठी गेलो होतो. भुश्याचं गोडाऊन तर आहे ना मोक्कर मोठं होतं, त्याच्यामुळे भुश्याची काही कमी नव्हती. भुस्सा आणून ना होळीचा मधला गॅप आम्ही भरून काढला आणि फायनली ना आम्ही होळी पूर्णपणे तयार केली. आणि होळी पेटल्यानंतर आमचे लहान पोरं बॉम्ब देत होते. या बॉम्बांद्वारे आपला राग, अहंकार, दुःख, दारिद्र्य हे सगळं होळी सोबत निघून जावं साठी या बॉम्बा दिल्या जातात.